नमस्कार. स्नितिकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत गुढीपाडवा स्पेशल श्रीखंड पुरी. पुऱ्या अजिबातच तेलकट होऊ नये किंवा या ठिकाणी कडक होऊ नये, त्यामुळे काही खास टिप्स सांगितलेल्या आहेत आणि श्रीखंड एकदम परफेक्ट होण्यासाठी भरपूर साऱ्या टिप्ससहित व्हिडिओ शेअर केलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण या ठिकाणी श्रीखंड बनवून घेणार आहोत. त्यासाठी मी या ठिकाणी खाली एक पातेलं ठेवून त्यावरती अशी चाळणी ठेवून घेतलेली आहे. या ठिकाणी आपण जे पुरण दळतो तीच चाळणी मी या ठिकाणी वापरलेली आहे. आपल्याला या ठिकाणी तीच चाळणी वापरायची आहे. ती चाळणी आपल्याला पातेल्यावरती ठेवून द्यायची आहे. आता आपण या ठिकाणी चाळणीवरती एक असा कॉटनचा कपडा टाकून घेणार आहोत. मी या ठिकाणी कॉटनचा रुमाल टाकून घेतलेला आहे. आपल्याला त्यावरती रुमाल जो आहे तो टाकून ठेवायचा आहे. आणि या ठिकाणी आपण श्रीखंड बनवण्यासाठी जे दही घेतलेलं आहे ते आपल्याला त्या रुमालवरती टाकून घ्यायचं आहे. मी या ठिकाणी विकतचंच अर्धा लिटर दही घेतलेलं आहे. घरगुती दही शक्यतो वापरायचं आहे, म्हणजे ते जास्त आंबट नसतं. या ठिकाणी मी अर्धा लिटर दही घेतलेलं आहे. ते आपल्याला त्यावरती टाकून घ्यायचं आहे आणि टाकून घेतल्याच्या नंतर आपल्याला थोडा वेळ तसंच ठेवून द्यायचं आहे, म्हणजे त्यातील पाणी जे आहे ते निघून जातं. थोडंफार पाणी निघाल्याच्या नंतर आपल्याला रुमाल जो आहे तो पूर्णपणे एका जागी गोळा करून छान असा घट्ट बांधून घ्यायचा आहे, म्हणजे त्यातील पाणी जे आहे ते आपल्याला पूर्णपणे पिळून निथळून काढून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते पूर्णपणे आपण या ठिकाणी काढून घेणार आहोत. थोडं जरी पाणी असेल तर या ठिकाणी श्रीखंड जे आहे ते पातळ होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी परफेक्ट श्रीखंड बनवण्यासाठी पूर्ण पाणी जे आहे ते काढून घ्यायचं आहे. हे पहा, व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने मी या ठिकाणी पूर्ण रुमाल पिळून जे आहे ते त्यातील पाणी जे आहे ते काढून घेत आहे. अशाच पद्धतीने आपल्याला थोडा वेळ रुमाल पिळून ठेवायचा आहे आणि पाणी काढून घ्यायचं आहे. हाताने शक्य होईल तेवढं पाणी काढून घेतल्याच्या नंतर हे पहा, अशा पद्धतीने पाणी जे आहे ते निघून जातं. पाणी काढून घेतल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी त्याच्यावरती काहीतरी ओझं जे आहे ते ठेवून द्यायचं आहे. मी या ठिकाणी पातेल्यामध्ये पाणी ठेवून ओझं ठेवून दिलेलं आहे. अर्धा तास आपण बाजूला ठेवून देऊया. आता आपण पीठ मळून घेणार आहोत पुरी बनवण्यासाठी. त्यासाठी मी या ठिकाणी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि 1 चमचा पिठी साखर टाकून घेतलेली आहे. या ठिकाणी पिठी साखर अवश्य टाका, त्यामुळे पुरी जी आहे ती खूप छान अशी तयार होते. आणि 2 चमचे बारीक रवा घेतलेला आहे. रवा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी बारीकच वापरायचा आहे आणि जास्तही रवा या ठिकाणी आपण वापरणार नाहीत. मी या ठिकाणी बरोबर 2च चमचे रवा वापरलेला आहे. आणि या ठिकाणी 1 चमचा कडकडीत असं तेलाचं मोहन आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि पिठामध्ये तेलाचं मोहन टाकल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी चम्मचच्या साहाय्याने व्यवस्थित असं पीठ जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्णपणे तेल जे आहे ते पिठाला लागलं पाहिजे अशा पद्धतीने ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. या ठिकाणी तेल जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत आपल्याला चम्मचच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं जर पीठ थंड झाल्यानंतर आपल्याला हाताच्या साहाय्याने पीठ व्यवस्थित असं तेलामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तेल जे आहे ते पूर्णपणे पिठाला लागल्यामुळे पुरी जी आहे ते अतिशय खुसखुशीत अशी तयार होते आणि तेलकट वगैरे होत नाही. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला तेल व्यवस्थित अगोदर पिठाला लावून घ्यायचं आहे. या ठिकाणी कडकडीतच तेलाचं मोहन आपल्याला वापरायचं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी तुपही वापरू शकता. या ठिकाणी मी 1 चमचा तेल वापरलेलं आहे. तुम्ही त्याऐवजी 1 चमचा तुपही गरम करून टाकू शकता, पण या ठिकाणी मी तेलच वापरलेलं आहे. पूर्णपणे तेल जे आहे ते मी या ठिकाणी पिठाला चोळून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण पीठ जे आहे ते मळून घेणार आहोत. पीठ मळण्यासाठी या ठिकाणी आपल्याला साधंच पाणी वापरायचं आहे. या ठिकाणी आपण पाणी गरम किंवा कोमट वापरणार नाही. साध्या पाण्यामध्येच आपण हे पीठ जे आहे ते एकदम परफेक्ट असं मळून घेणार आहोत. पूर्ण पिठाला तेल लावून झाल्याच्या नंतर आता आपण त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ जे आहे ते छान असं घट्टसर मळून घेणार आहोत. या ठिकाणी आपण रोज जशी चपातीसाठी कणिक मळतो त्या पद्धतीने न मळता थोडंसं घट्टसरच ठेवून घ्यायचं आहे, कारण या ठिकाणी आपण पुरी बनवणार आहोत. जर पीठ आपलं सैलसर झालं तर पुऱ्या जे आहेत ते तेलकट होऊ शकतात. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला पाण्याचं प्रमाण जे आहे ते थोडं थोडंच टाकायचं आहे. या ठिकाणी मी थोडं थोडं पाणी टाकून पीठ जे आहे ते छान असं घट्टसर या ठिकाणी मळून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता, अजिबातच पीठ जे आहे ते सैलसर झालेलं नाही. मळून घेतलेल्या पिठाच्या आपण लगेच पुऱ्या न बनवता त्यावरती झाकण ठेवणे पीठ जे आहे ते पण अर्धा तास बाजूला ठेवून देऊया, म्हणजे त्यामध्ये रवा असल्यामुळे पीठ जे आहे ते छान असं फुललं जातं. आता आपण या ठिकाणी जी दह्याची पुरचंडी बांधून ठेवली होती ती व्यवस्थित अशी आता या ठिकाणी कोरडी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता पूर्ण पाणी जे आहे ते निघून गेलेलं आहे. कोरडं झालेलं दह्याचं मिश्रण जे आहे ते अशा पद्धतीने आपल्याला चाळणीवरती टाकून द्यायचं आहे आणि खाली एक छोटंसं पातेलं ठेवून आपल्याला चम्मचच्या साहाय्याने व्यवस्थित असं ते रगडून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं एकदम श्रीखंड बनवण्यासाठी मिश्रण जे आहे ते एकदम परफेक्ट असं तयार होतं. हे पहा, अशा पद्धतीने मी या ठिकाणी चम्मचच्या साहाय्याने पूर्ण मिश्रण जे आहे ते गाळून घेणार आहे. अशाच पद्धतीने आपण सर्व मिश्रण गाळून घेऊया. सर्व दही चाळणीवरती टाकून चाळून झाल्याच्या नंतर हे पहा, अशा पद्धतीने आपलं श्रीखंड बनवण्यासाठी मिश्रण जे आहे ते तयार झालेलं आहे. 1 कप या ठिकाणी आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. त्यासाठी मी या ठिकाणी 1 कपच पिठी साखर वापरलेली आहे. आपल्याला या ठिकाणी पिठी साखरच वापरायची आहे. या ठिकाणी मी साखर मिक्सरला बारीक करून घेताना त्यामध्ये 3 ते 4 हिरवी वेलची टाकून घेतली होती. वेलची अवश्य टाका. त्यामध्ये तुम्हाला जर साखरमध्ये वेलची वाटायची नसेल तर तुम्ही या ठिकाणी वेलची पावडरही वापरू शकता 1 चमचा. मी या ठिकाणी साखरसोबतच वेलची जी आहे ते वाटून घेतलेली आहे. वेलची टाकल्यामुळे श्रीखंड जे आहे ते चवीला खूप मस्त असं तयार होतं. पूर्णपणे
1 कप मिश्रणासाठी मी या ठिकाणी 1 कप साखर वापरलेली आहे. तुमच्याकडे जर जास्त दही आंबट नसेल तर तुम्ही या ठिकाणी 1 कपासाठी अर्धी कपही साखर वापरू शकता. या ठिकाणी आपलं श्रीखंड जे आहे ते आता बऱ्यापैकी छान असं तयार झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये या ठिकाणी थोडेसे काजू आणि बदाम टाकून घेऊया. मी या ठिकाणी बारीक असे कट करून थोडेसे काजू आणि बदाम घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये पिस्ताही टाकू शकता. मी या ठिकाणी फक्त काजू आणि बदामच वापरलेले आहेत. काजू बदाम टाकून झाल्याच्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता या ठिकाणी मी केसर वापरलेलं नाही, अगदी थोडासा या ठिकाणी मी कलर वापरलेला आहे, फूड कलर त्यामध्ये टाकून घेतलेला आहे. तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालतो. या ठिकाणी तुम्ही दुधात मिक्स करून केशरही वापरू शकता. मी अगदी थोडासा फूड कलर वापरलेला आहे. कलर टाकून झाल्याच्यानंतर आपल्याला श्रीखंड जे आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे पूर्णपणे आपलं श्रीखंड जे आहे ते कलरमध्ये मिक्स झाल्याच्यानंतर आपलं श्रीखंड एकदम परफेक्ट असं तयार होतं. जर श्रीखंड बनवताना या ठिकाणी तुम्हाला कलर किंवा केशर दोन्ही वापरायचं नसेल तर तुम्ही तशाच पद्धतीने फक्त पांढरे श्रीखंड ठेवू शकता. खूप सुंदर लागतं श्रीखंड. हे पहा, अशा पद्धतीने एकदम छान असं आपलं श्रीखंड घरच्या घरी तयार झालेलं आहे. आता आपण हे थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊया थंड होण्यासाठी. श्रीखंड जे आहे ते थंड होत आहे तोपर्यंत आपण पुऱ्या बनवून घेणार आहोत. त्यासाठी मी या ठिकाणी एक पोळपाट घेतलेला आहे. आता आपण या ठिकाणी पोळपाटावर सर्व पुऱ्या बनवून घेणार आहोत. पुऱ्या बनवण्यासाठी मी या ठिकाणी लिंबाच्या आकार एवढा पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. आता आपण छान अशी पुरी लाटून घेणार आहोत. या ठिकाणी जास्तही पातळ नाही जास्तही जाडसर नाही, अशा पद्धतीने आपल्याला मध्यम आकाराची पुरी जी आहे ते लाटून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी या ठिकाणी सर्व पुऱ्या जे आहेत ते तयार करून घेणार आहे. आता आपण पुरी तळून घेऊया. त्यासाठी तेल जे आहे ते मीडियम गॅसवर छान गरम करून घ्यायचं आहे आणि गरम गरम तेलामध्ये आपल्याला पुरी जी आहे ते टाकून घ्यायची आहे. पुरी टाकल्याच्यानंतर झाऱ्याच्या साहाय्याने थोडंसं आपल्याला वरतून प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे पुरी जी आहे ती छान अशी टम्म फुगली जाते. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय किती सुंदर आपली पुरी जी आहे ते फुललेली आहे. या ठिकाणी तेलाचं टेम्परेचर जे आहे ते व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित गरम असेल तरच त्यामध्ये पुऱ्या ज्या आहेत ते छान अशा फुलल्या जातात. या ठिकाणी मीडियम गॅसवरच मी तेल छान गरम करून घेतलेलं आहे. आता आपल्याला मध्यम ते मोठ्या आचेवर ही पुरी जी आहे ते दोन्ही साईडनी छान अशी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे. पुरी तळत्या वेळेस आपण या ठिकाणी गॅसची फ्लेम जी आहे ते मोठीच ठेवायची आहे. जर आपण या ठिकाणी गॅसची फ्लेम जी आहे ते लो केली तर पुरी जी आहे ते कडक होऊ शकते आणि खूप जास्त तेलकट होते. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला मध्यम ते मोठ्या आचेवरच सर्व पुऱ्या ज्या आहेत ते छान अशा तळून घ्यायच्या आहेत. मी या ठिकाणी तुम्हाला आणखीन एक पुरी जी आहे ते तळून दाखवणार आहे. पुरी टाकल्याच्यानंतर लगेच आपल्याला झाऱ्याच्या साहाय्याने वरतून आपलं छान असं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे पुरी व्यवस्थित अशी फुलली जाते. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपल्या दोन्ही पुऱ्या छान अशा फुललेल्या आहेत. आता छान असा सोनेरी रंग येईपर्यंत मी या पुऱ्या ज्या आहेत त्या दोन्ही साईडने अलटून पलटून तळून घेतलेल्या आहेत. जास्तही आपल्याला पुऱ्याचा रंग चेंज करायचा नाही. अगदी थोडासा हलकासा सोनेरी रंग आला की लगेच पुऱ्या ज्या आहेत त्या आपण काढून घेणार आहोत. अशाच पद्धतीने मी सर्व पुऱ्या ज्या आहेत त्या तयार करून घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीने अतिशय झटपट अगदी 15 मिनिटात आपण या ठिकाणी खुसखुशीत अशा पुऱ्या आणि घरच्या घरी श्रीखंड तयार केलेला आहे. अतिशय कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी साहित्यामध्ये या ठिकाणी घरच्या घरी आपण अगदी विकत मिळतो तसा श्रीखंड आणि खुसखुशीत अशा पुऱ्या तयार केलेल्या आहेत. अशा पद्धतीची खुसखुशीत पुरी आणि श्रीखंडीची रेसिपी तुम्ही या गुढीपाडव्याच्या वेळेस एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. तुम्हालाही खूप आवडेल. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीमध्ये.